नमस्ते। तो सीटीटी का जो हमारा सेशन है, मैथ का सेशन जो हम करते आए हैं, जो एग्जाम में आए हुए जो क्वेश्चन है वही हम यहाँ पे ले रहे हैं। और हमें ये जो सीटीटी को हराना है, बस यही हमारा मिशन है। और उसी पर आप और हम सब लोग काम कर रहे हैं। तो भाई, जो सीटीटी 2022 में जनवरी में ये क्वेश्चन आया है कि निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य है। फर्स्ट कथन है एक एक अभाज्य संख्या है। दूसरा कथन है एक एक भाज्य संख्या है। तीसरा कथन है एक एक भाज्य और अभाज्य संख्या दोनों है। और चौथा कथन है एक न तो एक अभाज्य संख्या है, न ही एक भाज्य संख्या है। तो इसमें हमें ध्यान में रखना है कि जैसे एक है, एक एक अभाज्य संख्या है, तो ये गलत है, मतलब ये नहीं है। क्यों नहीं है? कि हमें पता है जो अभाज्य संख्या रहती है उसके दो गुणनखंड रहते हैं। एक जो है इसका एक ही गुणनखंड है और वो एक ही है, दूसरा नहीं है, मतलब ये अभाज्य संख्या नहीं है। जिस अभाज्य मतलब हम इसको मूळ संख्या बोलते हैं मराठीत आपल्याला मूळ संख्या म्हणतो। एक ही मूळ संख्या नाही, कारण तिचे दोन विभाजक नाही, तिचा एक हा एकमेव एकच विभाजक आहे। ठीक है। दूसरा स्टेटमेंट क्या है हमारा कि एक एक भाज्य संख्या है। अब देखो, भाज्य संख्या तो एक भाज्य संख्या नहीं है, क्योंकि उसका एक ही गुणनखंड है। जो भाज्य संख्या रहती है उसके दो से ज्यादा गुणनखंड रहते, मतलब ये भी स्टेटमेंट गलत है। ठीक है। एक ही भाज्य संख्या नाही, कारण तिचे विभाजक हा एकच विभाजक असतो। भाज्य संख्यांचे मात्र ज्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो, संयुक्त संख्यांचे कमीत कमी 3 किंवा आपण त्याला म्हणतो 2 पेक्षा जास्तच विभाजक असतात, कमीत कमी 3 असतात। तर एकला एकच विभाजक आहे, म्हणून ती भाज्य संख्या पण नाही, अभाज्य पण नाही, मूळ पण नाही, संयुक्त पण नाही, याला आपण संयुक्त म्हणू, संयुक्त संख्या। आता नेक्स्ट स्टेटमेंट क्या है तीसरा, एक एक भाज्य और अभाज्य संख्या दोनों है। तो ये भाज्य भी नहीं है, अभाज्य भी नहीं है, तो एक ही भाज्य भी नहीं और अभाज्य नहीं, ये भी स्टेटमेंट गलत है। तो हमारा आंसर क्या आएगा? तो हमारा राइट आंसर ये आएगा कि एक न तो एक अभाज्य संख्या है, न ही एक भाज्य संख्या है। और एक के बारे में हमें क्या पता होना चाहिए, जैसे कि एक जो है हमारा जो प्राकृतिक नंबर है, प्राकृतिक संख्या जिसे कहते हैं, तो एक ये पहली प्राकृतिक संख्या है। प्राकृतिक संख्या एक एक जो एक अगर बोले तो ये पहली प्राकृतिक संख्या है, जिसको हम इंग्लिश में नॅचरल नंबर बोल सकते हैं, मराठीमध्ये आपण याला नैसर्गिक संख्या म्हणतो। एक ही पहिली प्राकृतिक संख्या आहे, ज्याला आपण मराठीमध्ये नैसर्गिक संख्या म्हणतो, त्यालाच आपण नॅचरल नंबर पण म्हणू शकतो। पुन्हा एक आपण त्याला काय म्हणू, एक ही पहिली विषम संख्या पण आहे, आपल्याला माहिती आहे विषम संख्यामध्ये एक हे पहिली फर्स्ट विषम संख्या है। ठीक है। एक जो है फर्स्ट विषम संख्या है, तो ये मतलब ये जानकारी अपने को रखना अच्छा रहेगा। अभी एक के बारे में और एक चीज है, जो उसका गुणात्मक तत्समक जो रहता, गुणात्मक तत्समक, वो क्या रहता, वही रहता, एक गुणात्मक तत्समक रहता। तत्समक रहता मतलब इसका मतलब जो है ये हमें ध्यान में रखना पड़ेगा। गुणात्मक तत्समक, एक गुणात्मक तत्समक रहता, गुणात्मक तत्समक रहता। गुणात्मक तत्समक रहता मतलब क्या है कि एक को अगर एक से मल्टीप्लाई करे तो इसका आंसर वही नंबर आ जाता है, ये हमें ध्यान में रखना है। एक गुणात्मक तत्समक है, इसका मतलब क्या है, एक को अगर एक से मल्टीप्लाई करे तो इसका आंसर एक से आने वाला है, किसी नंबर से, मतलब एक ला जर आपण 5 न गुणलं तर त्याचं उत्तर 5 रहेगा, म्हणून एक हा गुणात्मक तत्समक आहे। ठीक है। तो ये हमें एक के हिसाब से अगर ख्याल, ये चीजें ध्यान में रखना जरूरी है, जो आने वाले एग्जाम में हमें आ सकती है। एक को फर्स्ट विषम संख्या है, वो त्रिभुजाकार संख्या है एक, और वर्गाकार संख्या भी है एक। तो एक के बारे में ये जानकारी हमारे एक क्वेश्चन के अनुसार, और आने वाली अगर पूछा जाए तो क्वेश्चन उसमें बन सकते हैं। तो ये ध्यान में रखिए, एक गुणात्मक तत्समक है,
और ये तो ध्यान में रखिए, ये एक ना संयुक्त है, ना अभाज्य है, ना भाज्य है, वो दोनों भी नहीं है। तो नेक्स्ट क्वेश्चन है हमारा, निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य है? सीटीटी जनवरी 2022 में आया हुआ क्वेश्चन है। जैसे एक अभाज्य संख्या में जब दूसरी अभाज्य संख्या जोड़ी जाए तो सदा एक अभाज्य संख्या प्राप्त होगी। इनका कहना है कि एक अभाज्य संख्या में दूसरी अगर अभाज्य संख्या जोड़ी जाए तो जो संख्या मिलेंगी वो अभाज्य होगी। अगर एग्जाम्पल तौर पर हम देखें, जैसे 2 है, अभाज्य संख्या आहे, अभाज्य म्हणजे मूळ संख्या, हे आपल्याला ध्यान ठेवायचं आहे। आणि याच्यामध्ये जर आपण एखादी मूळ संख्या घेतली 7, आता किती त्यांची जो संख्या प्राप्त होंगी, जैसे इथे 9 मिळाली, तर 9 जो संख्या प्राप्त होंगी वो एक अभाज्य संख्या प्राप्त होंगी। आता इथं मला सांगा, 9 ही अभाज्य संख्या आहे का? ती भाज्य संख्या आहे, म्हणजे ती संयुक्त संख्या आहे। मूळ संख्या आली का? नाही। म्हणजे दोन मूळ संख्यांची बेरीज, त्यांचं म्हणणं आहे की मूळ संख्या येते, पण तसं वास्तविकमध्ये नाही। म्हणजे हे जे कथन आहे हे चुकीचं आहे। पुढचं स्टेटमेंट आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। हे स्टेटमेंट समजलं तुम्हाला की दोन मूळ संख्यांची बेरीज ही मूळ संख्या असते असं यांना म्हणायचंय, पण तसं नसते। तर त्याची बेरीज संयुक्त संख्या पण येऊ शकते, कधी मूळ संख्या पण येऊ शकते। म्हणजे हे जे कथन आहे चुकीचं आहे। अभाज्य संख्याओं के गुणनखंड नहीं होते, अभाज्य संख्याओं के गुणनखंडन नहीं होते। आता आपल्याला माहिती आहे, कुठली बी अभाज्य संख्या घ्या, आपण समजा 2 घेतले तर 2 चे सुद्धा 1 आणि 2 हे 2 गुणनखंड असते। आता आपण समजा कुठली दुसरी घेतली, समजा आपण 11 घेतले तर 11 चे सुद्धा 1 आणि 11 हे 2 गुणनखंड नसतात। म्हणजेच काय, तो अभाज्य संख्याओं के गुणनखंडन नहीं होते। ये भी स्टेटमेंट कैसा है? गलत है। ठीक है, मतलब पण कोणती मूळ संख्या असू द्या, तिचे 2 विभाजक असतातच। याने काय म्हटलं की अभाज्य संख्याओं के गुणनखंडन नाही होते, म्हणजे त्याचे विभाजक नसतात। परंतु आपल्याला माहिती आहे कुठलीही मूळ संख्या असू द्या, तिचे एक तर 1 आणि दुसरं म्हणजे 30 संख्या हे 2 विभाजक असतातच। नंतर एक अभाज्य संख्या अपरिमित रूप से अनेक है। तर हे स्टेटमेंट हे आपला आन्सर असणार आहे, कारण अभाज्य संख्या म्हणजे मूळ संख्या काय असतात, तर त्यांचे जे वर्गमूळ असतं ते अपरिमेय रूपात असतं, आणि म्हणून हे स्टेटमेंट करेक्ट आहे। कुठल्याही मूळ संख्या ज्या असतात त्या अपरिमेय रूप से अनेक है, त्या अपरिमेय रूपात लिहिल्या जातात। जब एक अभाज्य संख्या को दूसरी अभाज्य संख्या से गुना किया जाए तो सदा एक अभाज्य संख्या प्राप्त होगी। आता याने काय म्हटलंय की दोन मूल संख्या, अभाज्य म्हणजे मूल संख्या, जो 2 अभाज्य संख्या है उनका अगर गुणाकार करें, गुणाकार मल्टीप्लिकेशन अगर करते हैं हम, तो आने जो आएगा वो अभाज्य संख्या ही आएंगी। तो एक उदाहरण तौर पर अगर 2 और 5 ये 2 अभाज्य संख्या है, ह्या 2 मूळ संख्या यांचा गुणाकार जर केला जाता तो 2 पंच 10 येते। ही मूळ संख्या है का? नहीं। अभाज्य संख्या है का? ये नहीं है, अभाज्य संख्या नहीं है, संयुक्त संख्या है, जिसको अपन भाज्य संख्या है जैसे हिंदी में बोले तो, और मराठीमध्ये याला आपण संयुक्त संख्या म्हणतो, आणि ह्या मूळ संख्या आहे। दुसरं पण आपण उदाहरण घेतलं तर 2 गुणिला 7 पण घेतलं तर 2 7 किती होतात? 14। तर उत्तर काय येते आपले? भाज्य संख्या येते। मतलब 2 अभाज्य संख्याओं का गुना किया जाए तो जो आंसर जो आ रहा है वो भाज्य संख्या आ रहा है। मतलब क्या है, ये भी स्टेटमेंट गलत है। तो हमारा जो इसका जो राइट स्टेटमेंट यही है कि अभाज्य संख्याएं अपरिमित रूप से अनेक है। तो अभाज्य संख्या या अपरिमेय रूपामध्ये असतात, त्यांचं जर वर्गमूळ आपण पाहिलं ते अपरिमेय रूपामध्ये असतं। जसं 1 आहे तर तसंच काही माहिती आपण शून्याबद्दल पण आपण कल आपल्याकडे असली पाहिजे की शून्य जी संख्या आहे एक तर ती निगेटिव्ह पण नसते आणि पॉझिटिव्ह पण नसते, ती न्यूट्रल असते। बरोबर आहे, शून्य ना धनात्मक असतो ना ऋणात्मक असतो, तो न्यूट्रल असतो। शून्य ही फर्स्ट पूर्ण संख्या आहे, बरोबर आहे, शून्य ही फर्स्ट पूर्ण संख्या आहे, बरोबर आहे। आपल्याला माहिती आहे की जो प्राकृतिक नंबर असते हा 1 पासून सुरू होते, 1 2 3 4 5 6। तर पूर्ण संख्या होल नंबर ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो तो काय असते आपला 0 पासून सुरू होते, 0 पासून जोडला की आपले होल नंबर सुरू होतात। ठीक आहे, आणि आपल्याला हे पण माहिती की सम संख्या पण आहे, परिमेय मध्ये संख्या सुद्धा आहे 0, आणि योगात्मक तत्समात्मक आहे। आता 0 जो असतो तो अयोगात्मक तत्समात्मक असतो, म्हणजे
आपल्याला लक्षात येते की शून्यमध्ये किती पण मिळवले तर ते उत्तर 30 संख्या येते. जसं 0 अधिक 5 केलं तर बरोबर उत्तर 5 येते. म्हणून तो योगात्मक म्हणजे बेरीज. हां, तो जर बेरीज केली हां शून्याची आणि कोणत्याही संख्येची तर उत्तर 30 संख्या येते. 0 अधिक 5 केलं तर उत्तर काय येते? 5 येते. तसं एक काय असतो? गुणात्मक तत्समात्मक असतो. म्हणजे एकला आपण कुठल्याही संख्येने गुणलं तर उत्तर 30 संख्या येते. ठीक आहे. तर ही शून्याची सुद्धा माहिती आपण असू द्यावी, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर त्यावर प्रश्न आला तर, म्हणून आपण त्या संदर्भात चर्चा केली. आपल्याला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा यूट्यूबला जास्तीत जास्त, आणि सर्वांपर्यंत आपला हा व्हिडिओ जाऊ द्या, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल. आणि महत्त्वाची माहिती आहे की पेपरला विचारलेली आणि त्या संदर्भात आपण पाहिलेली आहे. ठीक आहे. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.